एकेकाने सांगा कसं ओळखला त्याचं आणि आता तुम्ही जे लॉजिक लावलेलं ते केव आलं काय ते सांगितलं ना मला ते सांगा. केव कशात आहे? केव असलेला कोण आणि वर असलेला. सो दिस इज अ कॉन्केव. कॉन्केवचा एक्सपेरिमेंटचा ऑब्झर्वेशन टेबल ऑलरेडी आहे. कॉन्व्हेक्सचा पण एक्सपेरिमेंट करणार आहे, त्याचा ऑब्झर्वेशन टेबल तुम्ही ड्रॉ करायचं. ओके. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? फोकस पॉइंट. छोटी मोठी नाही स्केल. सो मी आता 15ला मी F1 कन्सिडर केलं आणि एक 15 पकडलं तर 30 मध्ये एक सेंटर असणार आहे F नंतरच्या. ओके. आपण लाईन करूया पेन्सिल. आता आपल्याला कॅन्डल्स ठेवायचे आहे आणि चेक करायचे आहे. पकडे इमेज फॉर्मेशन करायचे आहे कुठे? स्क्रीन. लाईट काढू काय? साईज लाईट सगळे नको काढू. हा चेक मध्ये बघा कॅन्डल तुम्हाला उलटे दिसते की सरळ दिसते? उलटी दिसते. आणि कुठे दिसते ती? स्क्रीनवर दिसते. ओके. आता कॅन्डल जवळ अशी पुढे पुढे आणि त्या. ओके बस. आता मला स्क्रीन काय करायला लागणार आहे? रियल आहे, इन्व्हर्टेड आहे आणि मॅग्निफाईड आहे. ओके. आता आम्ही जरा जवळ नाही कॅन्डल. ओके. आता ती काय होत जाते? इनलार्ज होत चालली. म्हणजे वर जाते तशी ती काय झाली? व्हेरी लार्ज. ऍट फोकस पॉइंटला ती काय झाली? व्हेरी लार्ज. आणि इमेज पण आपल्याला क्लिअर दिसत नाहीये. ओके. सो ऍट फोकस पॉइंट इमेज इज इन्फिनिटीला. त्यामुळे आपल्याला ती क्लिअर इमेज कुठे दिसत नाही. क्लिअर इमेज करायला मला खूप मागे इन्फिनिटीला जावं लागणार. त्यावेळी मला काय दिसणार आहे? क्लिअर दिसणार आहे. आता पुढे जाऊया बिटवीन P अँड F ने जवळ. आता बिटवीन P अँड F ला स्क्रीनवर इमेज कुठेच दिसणार नाहीये. इमेज तुम्हाला कुठे दिसणार आहे? आरशात दिसणार आहे. बघा आरशात. आणि ती बिटवीन P अँड F ला आरशातले इमेज कॅन्डल जी आहे ती तुम्हाला मॅग्निफाईंग मोठी दिसते की छोटी दिसते? बघा आरशात दिसली. P आणि F च्या जवळ नेऊन छोटी दिसते कॅन्डलची फ्लेम, ती मोठी दिसते. हा इकडे एकेकाने जा. आता घ्या ती कॅन्डल आणि तुम्हीच बघा. आता मला सांगा ही इमेज जी आहे ही रिअल आहे की व्हर्च्युअल आहे? आता रिअल इमेज कुठची होती? बाकीचे म्हणजे कुठची? पेपर असं देऊ शकत ना बाकीचे रिअल आहेत. रिअल कुठची होती आणि व्हर्च्युअल दिसली? मिरर मध्ये व्हर्च्युअल आणि रिअल कधी दिसली? कशावर? स्क्रीनवर असते ती काय असते? रिअल असते. आणि मिरर मध्ये असते ती रिअल असते. ती सरळ दिसलेली की उलटी दिसलेली? इन्व्हर्टेड दिसलेली की इरेक्ट दिसलेली? आणि आता कॅन्डल कशी दिसते तुम्हाला? इरेक्ट दिसते. म्हणजे मिरर मध्ये जेव्हा दिसते इमेज ती व्हर्च्युअल असते, इरेक्ट असते. स्क्रीनवर दिसते ती रिअल असते आणि इन्व्हर्टेड असते. ओके. इन्फिनिटीला गेलं तर इमेज आपल्याला एकदम पॉइंट दिसते ना. जशी कॅन्डल जवळ 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 आणू तशी ती काय होत गेली? इनलार्ज होत गेली. एकदम जवळ नेल्यानंतर रिअल इमेजच गायब झाली. पूर्णच्या पूर्ण मिरर मध्ये इमेज दिसत. अंडरस्टूड? येस. आता ही कॅन्डल कॉन्व्हेक्स लेन्स. सेकंड ऑब्झर्वेशन टेबल तुम्हाला फिल करायचंय कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर काय होणार? हा कॅन्डल घ्या आणि सेकंड ऑब्झर्वेशन सांगा.
पहिल्यापासून करा ना. एकाने कॅन्डल हातात घ्या. हा. पहिली कॅन्डल मॅडम, पुढे ठेवा, कॅन्डल वाले मागे जा. पहिली कुठे ठेवलेली कॅन्डल एक्सपेरिमेंटला तसं. हा. बरं. आता तू जरा पॅड मॅनेज कर. पुढे मागे काय दिसतंय का? अरे ते मेणबत्तीच्या समोर नेला तर नाही दिसत आहे. कॅन्डल आला पुढे मागे. ओके, पुढे आलं. स्क्रीनवर पाहिजे, स्क्रीनवर दिसते का बघा. पॅड पुढे पुढे मागे आला. तुम्हाला काय झालं ऑब्झर्वेशन? आरशात दिसते. एकच ऑब्झर्वेशन भेटलं. ओके, आरशात कुठे दिसली? कोणत्या पॉइंटवर? सगळ्या पॉइंटवर आरशातच दिसते की एका वेगळ्या पॉइंटवरच फक्त आरशात दिसते? सगळ्या पॉइंटवर आरशात दिसते. त्या बॉईजना बघूया कुठे दिसते. तुम्हाला सपोज घराला जमलं नसेल पॅड तर स्क्रीन द्या बॉईजकडे आणि कॅन्डल द्या बॉईजकडे. त्यांनी एक ऑब्झर्वेशन सांगितलं की सगळ्या पॉइंटला त्यांना आरशात दिसते. आता मला सांगा सगळ्या पॉइंट्सना आरशात दिसते, मग तुमची इमेज कसली आहे? तुमची इमेज कसली आहे? हा? अरे स्क्रीन पकडा. आता त्याने चुकीचं पकडलं असेल तर रिफ्लेक्शन. आरशात दिसते आणि स्क्रीनवर इथून पुढे मागे हो. आणि एकाने मार्कर घेऊन तिथे त्या ऑब्झर्वेशन टेबल फिल करून द्या.